जय गजानन जयत संस्कृतम. भगवंताची पूजा करताना आपण वेगवेगळ्या ज्या गोष्टी समर्पित करतो त्यात एक गोष्ट अनिवार्यपणे असते, ती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची फुलं. कशाकरता फुलं व्हायची? या सगळ्या गोष्टी प्रतिकात्मक असतात, लक्षात घ्या. कशाचं प्रतीक आहे? फुलांकरता संस्कृतमध्ये असलेला आणखीन एक शब्द लक्षात घेतला किंवा आपल्याला त्यातली गंमत कळते. संस्कृतमध्ये फुलांसाठी दुसरा शब्द आहे सुमन, पण तो सुद्धा थोडासा फोडून वापरा म्हणजे आणखीन लक्षात येतं प्रतिकात्मक कसं आहे. सुमन काय समर्पित करायचंय? भगवंताला सुंदर मन समर्पित करायचंय. त्या सुंदर मनाचं प्रतीक सुमन म्हणजे पुष्प आहेत. भगवंताला पुष्प समर्पित करायचे. का फुलं तरी समर्पित करायचे? लक्षात घ्या, त्या फुलांमध्ये असणारा एक गुणधर्म तो आपल्याला समजून घेता येतो. मी मोरयाचा उपासक आहे, त्याच्यामुळे स्वाभाविक माझ्या घरी सगळे लाल पुष्पांचे फुलं झाडं स्वाभाविक आपल्याला पाहायला मिळतील. तशा प्रकारे आमच्याकडे मोठं एक जास्वंदाचं झाड होतं. आता जास्वंदाच्या झाडाला संध्याकाळीच कळ्या यायच्या, टपोऱ्या व्हायच्या, सकाळी फुलं यायचे, पण पूजेच्या वेळा नेमके फुलं मिळायचे नाही. कारण अनेक लोक सकाळी प्रभात फेरी करता निघतात आणि मग ते रस्त्यात जाताना सगळ्या झाडांचे फुलं तोडत जातात. हा अनुभव आपल्यालाही आहे. त्या पद्धतीने अनेकदा फुलं मिळायचे नाही. मग आमच्या मातोश्रींनी एक प्रकार केला. त्या काय करायच्या? संध्याकाळी सगळ्या टपोऱ्या कळ्या काढून घ्यायच्या, तांब्यात ठेवायच्या, थोडंसं पाणी टाकायच्या आणि मग त्या पद्धतीने संध्याकाळी तांब्यात हे ठेवल्या की दुसऱ्या दिवशी मला सगळ्यात आश्चर्य त्या गोष्टीचं वाटायचं की ज्यावेळी दुसऱ्या दिवशी सकाळी, कारण किती फुलं काढून नेली तरी एखादी कळी कुठेतरी वर राहायची, ती ज्या वेळा झाडावर उमलायची ना, तांब्यात काढून ठेवलेल्या कळ्या सुद्धा उमललेल्या असायच्या. किती अद्भुत आहे, लक्षात घ्या. जवळजवळ 12 तास आधी त्या काढून तांब्यात ठेवलेल्या आहेत, पण 12 तास आधी काढून ठेवल्यावर सुद्धा ती कळी आपल्या उमलण्याची वेळ सोडत नाही. ही जी गोष्ट आहे ना, ही समजून घेण्यासारखी आहे. समयबद्धता हा जो प्रकार आहे, त्या नियमानुसार वागणे हा जो प्रकार आहे, वेळेचं पालन करणे हा जो प्रकार आहे, तो त्या फुलांकडून शिकण्यासारखा आहे. आणि म्हणून भगवान सुद्धा डोक्यावर घेतात. का? कारण तोडून काढल्यानंतर, बाजूला ठेवल्यानंतर सुद्धा ते आपली वेळ चुकवत नाही. आणि ही जी वेळ पाळणे नावाची गोष्ट आहे, ती आपल्यामध्ये असणारा अत्यंत महत्वाचा गुण आहे. कारण अगदी सुरुवातीला आपण पाहिलं, दोनच गोष्टी समान आहेत. 24 तत्व समान आहेत हा विषय आपण पाहिला, आणि 24 तास समान आहेत. मग त्या 24 समान असणाऱ्या तासांचं नियोजन हा जो विषय आहे तो फार महत्वाचा आहे. म्हणून काल नियमन, काळाच्या बाबतीत आपण नियम पाळणे या अर्थाने मी ते नियमन शब्द वापरतोय की काल नियमन याचा अर्थ तुमच्याजवळ जो काळ उपलब्ध आहे त्याचं जे नियोजन करायचं आहे, त्या नियोजनाच्या दृष्टीने त्याला जे नियमबद्ध स्वरूपात त्या कामाचा उपयोग करायचा आहे, काळाचा उपयोग करायचा आहे, त्या दृष्टीने आपल्याला पुढचा गुरु सांगतात भगवान दत्तप्रभू सूर्याच्या माध्यमातून. कारण शेवटी काळाचं गणित सूर्यावर अवलंबून असलेलं आहे. जसं चंद्राला गुरु केलं तसं सूर्यालाही गुरु केलं. वेगवेगळ्या तत्वांना ते गुरु करतायत. आता आपल्याला लक्षात आलेलं असेल की पहिल्यांदा पंचमहाभूतांचा विचार झाला, मग चंद्राचा विचार झाला, आता ते सूर्याचा विचार करतायत. काय शिकले सूर्याकडून? त्यांनी सांगितलेल्या 2 गोष्टी पहिले समजून घेऊ, मग आपल्याला आणखीन काही गोष्टी समजून घेता येतील. भगवान दत्तात्रेय महाराज म्हणतात, मी सूर्याकडून पहिली गोष्ट शिकलो. कोणती? सूर्य सगळ्या जलाचं ग्रहण करतो. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. त्याचा मागे असणारं विज्ञान भारतीय संस्कृतीला सहज माहिती आहे. आपोआप नाही तयार होत. ढगामध्ये पाणी कसं तयार होतं, त्या ढगामध्ये जल येतं कुठून, तर त्याचं उत्तर आहे समुद्राच्या किंवा बाकी सगळ्या जलस्रोतांच्या जलामध्ये सूर्यकिरणांच्या माध्यमातून जी उष्णता निर्माण होते, त्यांनी त्याची जी वाफ होते, त्या वाफेतून ते पाणी तयार होतं. हा जो हिशोब आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. मग तशा पद्धतीने सूर्य सगळ्या पाण्याचं ग्रहण करतो. पण गंमत अशी आहे, ग्रहण केलेलं स्वतःसाठी काही वापरतो का? त्याचं उत्तर आहे नाही, कारण त्याला काहीच उपयोग नाहीये त्याचा. मग ग्रहण कशासाठी करायचं? दत्त महाराज सांगतात, मी सूर्याकडून हे शिकलो की ग्रहण करायचंय ते इतरांना देण्यासाठी.
समुद्राच्या पाण्याचं ग्रहण करायचं आणि जगाला मात्र देताना ते पाणी दुसरीकडे त्या मेघांच्या माध्यमातून न्यायचं आणि तिथे त्या जलाचा वर्षाव करायचा. या सगळ्याच्या मागे सूर्य, या सगळ्याच्या मागे असणारी सूर्याची केवळ अधिष्ठान स्वरूपातली शक्ती आहे. त्याला त्या पाण्याचा काही उपयोग नाहीये. तो इतरांना देण्यासाठी ग्रहण करतो, पण त्या ग्रहण करण्यातलाही भाग आपल्याला सहज समजून घेता येईल. समुद्राच्या पाण्याचं वाफ स्वरूपात ग्रहण केल्या जातं, पण ते ग्रहण करताना समुद्रातला खारेपणा त्या मेघाच्या जलात येत नाही. ग्रहण करताना सुद्धा काय ग्रहण करायचं याचं भान सतत असलंच पाहिजे. जे चांगलं असेल, जे उपकारक असेल, उत्तम उन्नत, तो जो विषय आपण पाहिलेला होता तशा पद्धतीने सगळं चांगलं चांगलं ग्रहण करायचं. त्या जलाचं ग्रहण केल्या जातं, मेघाला दिल्या जातं आणि मेघाच्या माध्यमातून सगळ्या विश्वामध्ये सूर्य त्या जलाला पोहोचवतो. आणि म्हणून जी रचना आपल्याला भारतीय संस्कृतीने सांगितली, नीती ग्रंथांनी सांगितली की आदान करायचंय, घ्यायचंय. कशासाठी घ्यायचं? आदानम ही विसर्गाय. घेतलेल्या गोष्टी देण्यासाठी असतात आणि सगळ्या सृष्टीतल्या सगळ्या घटकांकडून आपल्याला ही दानाची भूमिका समजते. म्हणून दान भगवंतानी सात्विक गुणांमध्ये सांगितलं. भगवद्गीतेमध्ये आपल्याला 16व्या अध्यायामध्ये जेव्हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या दैवी संपत्ती भगवान सांगतात, त्या दानाचा उल्लेख करतात. कारण दान हे ईश्वरी गुणांनी युक्त असलेलं आहे. मग दाना करता स्वीकार जर केलेला असेल तर तो स्वीकार आनंदाचा विषय होतो. आणि जेवढ्या गोष्टी आहेत ना, सगळा निसर्ग द्यायलाच शिकवतोय. लक्षात घ्या, वेगवेगळ्या पद्धतीने सुभाषितकारांनी आपल्याला सांगितलं, कधीही गाय स्वतःचं दूध पीत नाही, ती इतरांना देण्यासाठी वापरते. कधीही नदी स्वतःचं जल ग्रहण करत नाही, ती इतरांना तृष्णा तृप्तीसाठी त्या जलाचा उपयोग करते. कधीही झाडं स्वतःचे फळ खात नाहीत, झाड इतरांना फळ देण्यासाठी झाडाला लागतं. जमिनीतून ते अन्नद्रव्य ग्रहण करतात, पाणी ग्रहण करतात, त्याच्या माध्यमातून फळ निर्माण करतात. निर्माण केलेले फळ काय करतात? विश्वाला प्रदान करतात. मग वृक्ष जर असं वागत असेल, गाय जर अशी वागत असेल, निर्जीव आपण जिला म्हणतो ती नदी अशी वागत असेल, तर विचार करा तुमच्या माझ्या शरीराची रचना कशी असली पाहिजे. मग तेवढ्या करता आपल्याला अर्थांतरन्यास, याचा अर्थ पहिल्यांदा उदाहरणं द्यायचे आणि नंतर एक सिद्धांत सांगायचा. त्यात सांगितलेलं असतं परोपकारार्थमिदं शरीरम. हे शरीर सुद्धा परोपकारासाठी आहे, इतरांना उपयोगी पडलं पाहिजे. लक्षात घ्या, वर्गात सांगताना मी काही वेळा उदाहरणं सांगतो किंवा प्रवचनात सांगताना की जगातल्या बाकी सगळ्या पशूंना मेल्यावर सुद्धा दानत्वाची ही जी भूमिका आहे त्यांची, दातृत्वाची, ती जशाला तशी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे मेलेल्या प्राण्याची चमडी कामी येते, मेलेल्या प्राण्याची शिंग कामी येतात, मेलेल्या प्राण्याचं मांस सुद्धा इतरांना कामी येतं. हा विषय लक्षात घ्या. म्हणजे तो प्राणी मेल्यावर सुद्धा इतरांच्या उपयोगी पडतो. आपण जर जिवंतपणी पडणार नसू तर माणूस म्हणून जन्माला का आलो याचं चिंतन या निमित्ताने असलं पाहिजे. आपण जे काही स्वीकारतोय ते देण्यासाठी असलं पाहिजे. मग माझ्याजवळ जे असेल ते, त्या गोष्टी, ज्ञान असेल, बुद्धिमत्ता असेल, विद्वत्ता असेल, माझ्याजवळ असणारं कौशल्य असेल, या सगळ्या गोष्टी इतरांच्या कल्याणासाठी देता आल्या पाहिजे. त्यातून बाकीच्यांना काहीतरी देता मला आलं पाहिजे. हे दातृत्व जे आहे, म्हणजे ग्रहण सुद्धा दातृत्वासाठी ही भूमिका मी सूर्याकडून शिकलो. दत्त महाराज आपल्याला सांगतात. दुसरी गोष्ट ते सांगतात की सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा असंख्य जागी त्याचं प्रतिबिंब पडतं. बरं, ते वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या जागी पडतं. म्हणजे जसं सुंदर स्वच्छ एखाद्या पात्रामध्ये ठेवलेल्या दुधातही ते प्रतिबिंब पडेल आणि अगदी गटारात असलेल्या पाण्यात सुद्धा ते प्रतिबिंब पडेल. सगळीकडे त्याचे प्रतिबिंब पडू शकतात. पण असे हजारो प्रतिबिंब जरी असले तरी बिंब एक आहे. हे एकत्व जे आहे ते आपल्याला आध्यात्मिक अंगाने दत्त महाराज सांगतात की सर्वत्र असणाऱ्या प्रतिबिंबामध्ये जे एकत्वानी असणारं बिंबत्व आहे ते मी सूर्याकडून शिकलो. सूर्य अनेक नाही होत,
त्याचे प्रतिबिंब भले अनेक होतात पण सूर्य एकच राहतो. तसं एकच चैतन्य सर्वत्र व्यापलेलं आहे. त्या त्या देहानुसार त्याचे वेगवेगळे प्रतिबिंब आपल्याला भले पाहायला मिळतील. आतलं चैतन्य समान आहे आणि ते समान चैतन्य जर आपल्याला ग्रहण करता आलं तर मग आपल्याला सर्वत्र तो परमात्मा दिसू लागतो. ती जी रचना आहे जी सहज आपल्याला अनेक स्तोत्रांमधून आरत्यांमधून पाहायला मिळते. गजानन महाराजांची आरती आपण सगळेजण म्हणतो, जिकडे पहावे तिकडे तू दिसशी नयना. ही जी रचना आहे ना ही जीवनात आली पाहिजे. सूर्याकडून आपल्याला ते शिकायचंय की सर्वत्र व्याप्त तेच तत्व आहे, तेच चैतन्य आहे आणि तो कधीही भेदभाव करत नाही. म्हणजे एखाद्या गरीबाच्या घरावर मी प्रकाश देणार नाही असं होणार नाही, किंवा सूर्य कधी असा विचार करत नाही की श्रीमंतांच्या पंडिताच्या घरावर मी अधिक प्रकाश देईल. तो सगळ्यांशी समानतेने वागतो. सर्वत्र तो प्रकाश समानतेने तो आपला प्रसारित करत असतो. ती भूमिका शिकून घ्यायची आहे. असंख्य पात्रामध्ये तो पडला तरी तो एक असतो. आणि पुढची महत्वाची गोष्ट, कितीही पात्रांमध्ये पडला तरी त्यातल्या कोणत्याच पात्राचा दोष त्याला लागत नाही. म्हणजे गटारात पडला, सूर्याचं प्रतिबिंब पडलं या अर्थाने की सूर्यप्रकाश किंवा सूर्याचं प्रतिबिंब गटारात पडलं म्हणून सूर्य मलिन झाला असं होईल का? त्याचं उत्तर आहे नाही. किंवा अगदी गंगेमध्ये ते प्रतिबिंब पडलं म्हणून सूर्य पवित्र झाला असं होईल का? त्याचंही उत्तर आहे नाही. कारण ते प्रतिबिंब आहे, बिंबावर त्याचा प्रभाव होत नाही. तसा अनेक पद्धतीने जीवनात वागत असताना जिथे जिथे जी जी परिस्थिती येईल त्या परिस्थितीनुसार काही वेळा माझं वागणं हे प्रतिबिंब स्वरूपात असलं तरी माझं बिंब हे वेगळं असलं पाहिजे. ते शांत संयमित असलं पाहिजे, ते सुखी समाधानी आनंदी असलं पाहिजे. हे आपल्याला सूर्याकडून शिकायचंय. आणि मग ते कसं शिकता येतं? आपल्याला आणखी एक वेगळा प्रकार सूर्याच्या बाबतीतला सुभाषितकारांनी सांगितला की ती वैशिष्ट्ये लक्षात घ्या. सूर्य उगवतो, उगवल्यानंतर मावळतीपर्यंत प्रवास करतो. अर्थात हा पृथ्वीच्या भ्रमणाचा परिणाम हे आता आपल्याला सहज माहिती आहे. पण लक्षात घ्या, तो उगवतो त्यावेळी आणि मावळतो त्यावेळी दोन्ही वेळा त्याची अवस्था समान असते. किती मजेदार रचना आहे. तेवढ्यावर सुभाषितकारांनी, कारण सुभाषितकारांनी जगातला एकही विषय सोडला नाही की ज्याला स्पर्श केलेला नाहीये. प्रत्येक विषयात ते काहीतरी सुंदर पाहतात आणि त्या निमित्ताने आपल्या समोर एक सिद्धांत ठेवत जातात. कसा सिद्धांत ठेवला ते सांगताय, सूर्याचं उगवणं आणि मावळणं सारख्याच अवस्थेत असतं. त्याच्यावर सुभाषित लिहिलं, उदये सविता रक्तो हो रक्तश्चास्त म्हणे तथा संपत्तौच विपत्तौच महताम एकरूपता. किती सुंदर सुभाषित आहे, लक्षात घ्या. सूर्य जेव्हा उगवतो तेव्हाही तो रक्त म्हणजे लालच रंगाचा असतो. आणि लाल हा रंग फार महत्वाचा आहे, लक्षात घ्या. लाल हा जगातला सर्वाधिक आकर्षक रंग आहे. कारण त्याच्याकडे आपलं पहिले लक्ष जातं. पहिला आनंद आपल्याला आकृष्ट करून येणारा रंग जर सृष्टीतला कोणता असेल तर तो लाल आहे. सूर्योदय होताना सूर्य लाल असतो, तो आकर्षित करतो. खूप आनंदाची गोष्ट आहे. पण जास्त महत्वाची गोष्ट दुसरी आहे, जेव्हा तो मावळतो ना तेव्हाही लालच असतो. याचा अर्थ संपत्तौ, याचा अर्थ जेव्हा आपली उत्कर्षावस्था असते तेव्हा त्या उत्कर्षावस्थेत तर आपण आनंदी असणार, आश्चर्य नाहीये, असायलाच पाहिजे. पण जेव्हा विपत्तौ संकटाची वेळ येते त्याही वेळा आपली मूल स्थिती हलता उपयोगी नाही. आणि जसं उगवताना लाल रंग आहे तसा मावळतानाही लाल रंग आहे. मावळताना याचा अर्थ तुमच्या माझ्या जीवनाचा विचार आता करा, म्हणजे आपल्याला मजेदार लक्षात येईल. आपली मावळती जी आहे ना, आपल्या जीवनाची समाप्ती जी आहे ना, ती लाल असली पाहिजे, आकर्षक असली पाहिजे, आनंददायी असली पाहिजे. जगाला असलीच पाहिजे, आपल्यालाही असली पाहिजे. लाल रंग संतापातून आलेला नाही की आयुष्यात काहीच करू शकलो नाही, सगळं आयुष्य वाया गेलं, यातून आलेला संतापाचा लाल रंग अपेक्षित नाहीये. प्रसन्नतेचा लाल रंग, सगळ्या आनंदाचा लाल रंग, एक समाधानाचा, शांतीचा प्रतीक, अशा प्रकारचा तो अस्तंगत अवस्थेतला जो सूर्याचा भाग आहे ना, भगवान दत्त महाराज आपल्याला सांगतायत किंवा सुभाषितकार आपल्याला सांगतायत की लक्षात घ्या, उगवताना लाल असलं पाहिजे तसं मावळतानाही लाल असलं पाहिजे. ज्या प्रकारची प्रसन्नता संपत्तीमध्ये म्हणजे उत्कर्षामध्ये असेल त्याच प्रकारची संपन्नता, त्याच प्रकारची प्रसन्नता, त्याच प्रकारची शांती
शांती समाधान संकटामध्ये सुद्धा स्थिर ठेवता आलं पाहिजे. का? कारण लक्षात घ्या, जर उत्कर्षाचा काळ गेलेला असेल तर संकटाचाही जाणार हे गृहीत आहे. कुठलाच काळ कायम राहू शकत नाही. सतत परिवर्तित असणे हे कालचक्राचं नियम ठरलेला आहे. आणि मग त्या पद्धतीने जर चांगला काळ गेला तर याचा अर्थ वाईटही जाणार हा भाव मनामध्ये दृढ असला पाहिजे. आणि म्हणून चांगल्या काळात मातू नये आणि वांगल्या काळात लाजू नये. ही जी परिस्थिती आपल्याकडे सुभाषितकारांनी सांगितली, म्हणीच्या माध्यमातून आपल्याला आपल्या संस्कृतीने सांगितली, ती समजून घेण्यासारखी आहे. भगवान सूर्यांकडून आपल्याला हे शिकायचंय की ग्रहण करायचं असेल तर ते देण्यासाठी असलं पाहिजे. सर्वत्र प्रतिबिंब स्वरूपात वेगळेपण जरी असलं तरी बिंब आपल्याला वेगळं जपता आलं पाहिजे. त्या बिंबाला कोणत्याही प्रतिबिंबाचा दोष लागू देता उपयोगी नाही, हे सूर्याकडून ते शिकलेत. आणि मग सुभाषितकारांच्या माध्यमातून सांगितलं तसं की उगवताना असो की मावळताना असो, याचा अर्थ उन्नतीमध्ये असो की अवनतीमध्ये असो, शांती नावाची गोष्ट अखंड असली पाहिजे, त्याला धक्का लागला नाही पाहिजे. या सगळ्या गोष्टी सूर्याकडून शिकायच्या आहेत. आणि म्हणून महत्वाची गोष्ट आहे की तो सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा सगळ्यांना जागृत करतो. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. सूर्य उगवला की आपल्याला आपोआप जाग येणार आहे. ती जागृती सूर्याच्या माध्यमातून आलेली आहे. आणि म्हणून तुमचं माझं काम जीवनातलं असं असलं पाहिजे की ते इतरांना निदान त्याच्यापूर्वी स्वतःला जागृत करणारं असलं पाहिजे, आनंद देणारं असलं पाहिजे. कारण झोप आवश्यक किती शरीराला असली तरी ती तमोगुणाचा विषय आहे. निद्रा हा काही आनंदाचा विषय नाही, जागृती हा आनंदाचा विषय आहे. कारण जागृतीत आपल्याला भान नावाची गोष्ट आहे. अर्थात तो सगळा विषय आता आपल्याला समजून नाही घ्यायचा आहे, पण त्यातला भाव लक्षात घ्या की जागृती असली पाहिजे. मग त्या जागृतीचं जे भान आहे ते सूर्य देत असल्यामुळे भगवान सूर्याला गुरु केलेला आहे. पुढचा गुरु पुढच्या भागात. तोपर्यंत जय गजानन.